नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत अंगारकी संकष्टी स्पेशल ओल्या खोबऱ्याचा शिरा। मोदक तर आपण नेहमीच करतो, पण हा शिरा गणपतीच्या नैवेद्यासाठी जरूर करून बघा। हा खूप स्वादिष्ट होतो आणि झटपट अशी ही रेसिपी आहे। गणपतीच्या नैवेद्यासाठी नाही तर आपण वर्षभर पण हा कधीही नैवेद्यासाठी करू शकू अशी ही रेसिपी आहे। असा हा मऊ लुसलुशीत नैवेद्याचा ओल्या खोबऱ्याचा शिरा करण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पहिल्यांदा बघूया। हे 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्याच वाटीनं जेवढा रवा तेवढी साखर आणि तेवढंच हे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि हे घेतले 2.5 वाट्या पाणी। पहिल्यांदा आपण हे पाणी उकळून घेऊया आणि मग शिरा कसा करायचा ते बघूया। बघा, कढई आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये साधारण हे पाव वाटी तूप आपण टाकून घेऊया। बघा, तूप गरम झाले, त्यात आता ह्या फोडणीसाठी 6-7 लवंगा टाकून घेऊया। लवंगा तळल्या गेलेत, त्यामध्ये आता हा रवा टाकूया। हा रवा मैत्रिणींनो मी भाजलेलाच घेतलेला आहे, त्यामुळं हा पटकन भाजून होतो। पाणी उकळायला वेळ लागेल म्हणून पहिल्यांदाच मी हे पाणी उकळून घेतलेलं आहे। प्रत्येक महिन्याच्या वाणसामानात आणलेला रवा मी असा तूप घालून भाजून ठेवते, म्हणजे तो कोणताही पदार्थ करत असताना पटकन हाताशी येतो आणि स्वयंपाक पण आपला पटपट होतो, म्हणून हा भाजलेलाच रवा मी घेतलेला आहे। पाणी पण आपलं उकळेलं आहे, 1-2 मिनटं फक्त परतूया। बघा कसा छानच वास सुटलेला आहे रव्याचा। रवा चांगला भाजून झाला आहे, त्यामध्ये टाकूया हे ओलं खोबरं। खोबरं पण आपण 1-2-3 मिनटं चांगलं परतून घेऊया। बघा, रवा खोबरं कसं छान एकजीव झालेलं आहे, खोबऱ्यात पण आपल्या कलर बदललेला आहे। आता ह्यामध्ये आपण उकळलेलं पाणी टाकून घेऊया। आता एकसारखं हलवून आपण हे वाफ आणायला 5 मिनटं झाकून ठेवूया। बघूया, आता 5 मिनटं झालेली आहेत। बघा, रवा असा छान वाफून झालेला आहे, त्यामध्ये आता टाकूया वेलची पावडर आणि ही साखर। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि आता हे एकसारखं हलवून घेऊया आणि या शिऱ्याला चांगली वाफ आणूया। आता हा आणखी एकदा झाकून चांगली वाफ आणून घेऊया। बघा, शिऱ्याला कशी छान वाफ आलेली आहे, त्यामध्ये आणखी 1 चमचाभर तूप सोडून घेते आणि हा आता आपण सर्व करूया। बघा मैत्रिणींनो, नैवेद्यासाठी केलेला ओल्या खोबऱ्याचा मऊ लुसलुशीत शिरा आपला तयार झाला आहे। बघा, माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा। गणपतीला तोच तो मोदकाचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा हा ओल्या खोबऱ्याचा शिऱ्याचा नैवेद्य एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन। घरचंच खा, निरोगी राहा।